गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री जगद्गुरु तुकारामाय नमः। चरित्र बहु आघात तुमची सद्गुरु कैकाडी बाबा वर्णिता वर्णिता सोदची मिटे संसार बाधा रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी सुख झाले ओ झाली तो हा विठ्ठल डाळगरी सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर बाप रखुमादेवी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील करी पाय पांडुरंगा
रवीची मज देवा आणि तुझे काही न मागू देवा आणि तुझे काही न मागू देवा आणि तुझे काही न मागू देवा तू कामणे आता उदार तू होई कामणे आता उदार मग ठेवी पायी संताजिया ठेवी पायी संताजिया ठेवी पायी संताजिया या संताची निर्मितीची मज दे या संताची निर्मितीची मज दे आणि तुझे काही न मागू देवा तुझे काही न मागू देवा तुझे काही न मागू देवा हे ठोबार कुमाई ठोबार कुमाई जय 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 ठोबार कुमाई ठोबार कुमाई ठोबार कुमाई जय 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 ठोबार कुमाई मागणे ते एक मागणे ते एक तुझ प्रति आहे मागणे ते एक देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा या संतासी निरवी या संतासी निरवी हेची मज दे या संतासी निरवी या संतासी निरवी जैसे तर पाय पांडुरंगा जैसे तर पाय पांडुरंगा या संतास निरवी या संतास निरवी देशील तरी पाहे पांडुरंगा 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 पांडुरंगा
संताचे निरवी माझा दे या संताचे निरवी 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 मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाय पांडुरंगा. या संताशी निर्वी हेच मज दे, आणि का तुझे काही न मागू देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई. मज ठेवी पायी संताची या संताशी निर्वी हेच मज दे, आणि का तुझे काही न मागू देवा. विठाल 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 येथे जमलेल्या माझ्या सर्व माता पित्यांनो, आज कीर्तनाच्या सेवेकरता अभंग संत श्रेष्ठ असणारे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा गोड असा अभंग आपण सेवेकरता घेतला. आणि आता अभंग तसा आपण जर विचार केला तर हा अभंग आहे मागणी पर. विठाल विठाल डाळ करी डाळ करी हा मागणी पर अभंग आहे. आणि या अभंगाचा शब्दार्थ म्हणा भावार्थ म्हणा आता सांगायचा ठरला तर सर्वसाधारणपणे नामदेव महाराजांचे 96 कोटी अभंग आणि संत श्रेष्ठ असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे 4 कोटी अभंग मिळून किती झाले? जवळजवळ 100 कोटी म्हणजे शतकोटी अभंग झाले. आणि या शतकोटी अभंगाचा कळस आपण ज्याला म्हणतो तो कळस म्हणजे आजचा अभंग आहे. विठाल विठाल हा कळस आहे. कारण या अभंगामध्ये सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये पहिला शब्द काय? मागणे. आणि एक सर्वसाधारणपणे नियम असा आहे
की जे मागतात ते संत नाही आणि जे संत आहेत ते कधी मागत नाही. विठाल 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 टाळ हे ठरलेलं आहे. संत मागत नाही आणि मागणारे संत नाही. आणि इथं कसं आहे, अभंगाचा पहिला शब्द आहे मागणे. आणि मागतो. आणि मागणारा कोण आहे? मागणारे असा नावाचा संत नाही. मागणारे म्हणजे गौतम बुद्धापासून जे संतांचे अवतार सुरू आहे हे अखंड चालू राहतील. तर संतांचे अवतार कधी बंद पडत नाही. हा एक संघर्ष आहे. संतांच्या अवताराचा एक संघर्ष आहे. कसा संघर्ष आहे? युद्ध दोन प्रकारचे असतात. एक युद्ध असतं शस्त्रास्त्राचं युद्ध असतं आणि त्या शस्त्रास्त्राच्या युद्धामध्ये हार जीत ठरली असते. ते युद्ध काही काळ राहतं. एक पार्टी हारती, एक पार्टी जिंकली, युद्ध बंद होत. पण वैचारिक युद्ध जे आहे ते जगाच्या पाठीवर कधीही बंद होत नाही. हा संघर्ष कायम चालू असतो. मग जे संत गौतम बुद्धापासून जन्मले ते आजपर्यंत आणि याच्या पुढेही जितके संत जन्मतील या सर्व संतांचे तुकाराम महाराज कोण आहेत? पहिला शब्द आहे मागणे. आणि मागणारा कोण आहे? या सगळ्या संतांचे जगद्गुरु तुकाराम महाराज हे कुठल्या व्यक्तीचे गुरु नाहीत. या संपूर्ण विश्वाचे, या विश्वाचे म्हणजे परमेश्वरानं निर्माण केलेली जेवढी जीवसृष्टी आहे या सगळ्या जीवसृष्टीचा गुरु, त्याचं नाव आहे जगद्गुरु. आणि तेही वैशिष्ट्य आहे, नुसते जगद्गुरु नाही तर संत मालिकेतील जगद्गुरु. विठाल 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 अरे वा टाळ करी. मुळामध्ये संत दुर्मिळ आहेत. मुळामध्ये संत, अरे कबीर महाराजाला प्रमाणिक चांगले. आदमी आदमी कहते वो आदमी का बहुत सुकाल. माणसं 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 किती पाहिजे? माणसं लागेल तेवढी माणसं. आदमी आदमी कहते वो आदमी का बहुत सुकाल. अरे जिस आदमी का काम लगे वो आदमी का बहुत दुकाल. जी कामाची माणसं कमी आहेत. अजून सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तुम्हाला किंवा अजून तुमच्या भाषेत सांगायचं ठरलं तर तुकोबाराचा अभंग मोठा गोड आहे. कोणी एक भुलली नारी. कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली नारी, अरे वा. विकिता गोरस श्यामलहारी, विकिता गोरस श्यामलहारी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. आता अभंग, खरा अभंग सगळे लोक त्याला धार्मिक अभंग मध्ये जमा करतात. कसा? तर गोकुळामध्ये कोणतरी एक नारी ती देवावर भुलली आणि विकिता गोरस घ्या म्हणे हारी. म्हणजे दही दूध विकताना ती देव घ्या देव म्हणू लागली असा अर्थ लावतात. पण या अभंगाचा नीट जर विचार केला तर संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंग म्हणतात कोणी एक, कोणी एक. कोणी एक म्हणजे या विश्वामध्ये कोणीतरी एक. भुलली नारी. नारी म्हणजे कोण? नारी म्हणजे स्त्री नाही. खऱ्या अर्थानं नारी म्हणजे स्त्री नाही. नारी म्हणजे प्रकृती. नारी म्हणजे प्रकृती. ही प्रकृती कोणी एक भुलली नारी. ही प्रकृती त्या पुरुषावर भुलली. पुरुष कोण? ईश्वर. प्रकृती आपण आहोत. तसं आपण सगळेजण स्त्रीलिंगी आहोत. खऱ्या अर्थानं पाहिलं प्रकृती या अर्थानं आपण स्त्रीलिंगी आहोत. ही प्रकृती देवावर भुलली याचा अर्थ देवाची झाली, तिने देवाला ओळखलं. कोणी एक भुलली नारी. विकिता गोरस याचा अर्थ तिचं जे नित्य कर्म असेल देहाचं ते कर्म करत असताना ती इतकी भुलली तिला प्रत्येक कर्मामध्ये देव दिसू लागला. खरा अर्थ काय? तिला प्रत्येक कर्मात देव दिसू लागला. आणि देव तरी का दिसला तर पुढचं प्रमाण इतकं गोड आहे. देखिला डोळा बैसला मनी. शब्द कोणते? अनुभवाचे शब्द आहेत, फुकटचे शब्द नाही. देखिला डोळा. पहिले डोळ्यानं पाहिला, पहिले पाहिला, खात्री केली हाच आहे का, आणि तो पाहिला, खात्री पटली म्हणून तोची वदनी उच्चारी. विठाल विठाल तुकोबारायचं म्हणणं काय आहे?
की तुकोबाराय कोण आहे? संतांचे जगद्गुरु. याचा अर्थ या जगाच्या पाठीवर कोणीतरी एखादी प्रकृती देवावर बोलती, त्याला देवाचं सत्य ज्ञान होतं आणि सत्य ज्ञान झाल्यानंतर त्याला प्रत्येक कर्मामध्ये त्या प्रकृतीला ईश्वर दिसतो. का दिसतो? तर त्या प्रकृतीने प्रत्यक्षात भगवंत पाहिला आहे. आणि अशा दुर्मिळ संतांचे तुकाराम महाराज कोण आहेत? जगद्गुरु आहेत. संतांचं विश्व वेगळं आहे, असे जगद्गुरु आहेत. आणि आज वैशिष्ट्य आहे की आज अभंगाचा पहिला शब्द कोणता आहे? मागणे. आणि मागणारा कोण आहे? तर तुमचा आमचा नाही, संबंध संतांच्या अवतारातून ज्याची जगद्गुरु म्हणून नेमणूक केली तो महापुरुष आहे जगद्गुरु. आणि ती नेमणूक कुणी केली? तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हणणारे आहे संत श्रेष्ठ असणारे माझे ज्ञानियाचा राजा, माझा ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हणतात, दुसरं कोणी म्हणत नाही. ज्या वेळेला रामेश्वर भटानं गाथा बुडवला, अनगड शहाच्या जाऊन त्या विहिरीमध्ये आंघोळ केली, त्याच्या अंगाचा दहा सुरू झाला. त्यानं जाऊन अनुष्ठान आळंदीला मांडलं आणि माऊलीला सांगितलं की जोपर्यंत माझ्या अंगाचा दहा कमी होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही, अन्न पाणी घेणार नाही. पण रामेश्वराला असं वाटलं, रामेश्वर गेला. ज्ञानोबरायांची समाधी ही संजीवन समाधी आहे. ज्ञानोबराय आजही आहेत, फक्त हाक मारणारा पाहिजे. आजही ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी, म्हणजे आपल्या सगळ्या वारकऱ्यांची भावना काय की माझे ज्ञानेश्वर महाराज आजही जिवंत आहेत, त्याची संजीवन समाधी आहे. ज्ञानोबराने आतून पाहिलं, रामेश्वर भट्ट समोर बसलाय आणि रामेश्वर भट्टाला पाहिल्याबरोबर ज्ञानोबरायला खरी कीव आली. ज्ञानोबरायला काय आली? कीव आली थोडी. कारण रामेश्वर भट्ट काय सामान्य नव्हता, तोही दशग्रंथी ब्राह्मण होता. आणि दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे ज्याचे 4 वेद हे मुखोद्गत होते. मुखोद्गत म्हणजे सरळ आणि उलटा पाठ त्याचा होता. 3 लाख रुच्या त्याच्या मुखोद्गत होत्या. 3 लाख रुच्या वेदाच्या. 6 शास्त्राचा अभ्यास होता. त्या काळात दशग्रंथी ब्राह्मण शास्त्री पंडित म्हणायचे त्याला. ज्ञानोबरायला असं वाटलं की ज्याला भक्ती कळत नाही, काय उपयोग याच्या पाठांतराचा? याच्या पाठांतराचा काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. ज्ञानेश्वर महाराजा पुढे बसला. ज्ञानोबरायांनी पाहिलं, अरे 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 हा नुसता पंडित आहे, शास्त्री काय कामाचं नाही, काही कामाचं नाही, हा मूर्ख माणूस आहे. ज्याला भक्ती कळत नाही, ज्याला ज्ञान कळत नाही, ज्याला संत कळत नाही, तो काय माणूस आहे? ज्ञानोबरायांनी समाधीत त्याकडे पाहिलं. ज्ञानोबराय असं नाही म्हटलं तुझ्या अंगाची आग शांत करतो, नाही नाही. ज्ञानोबरायांनी त्याला सरळ सांगून टाकलं की रामेश्वरा एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्यापर्यंत आला ठीक आहे, हरकत नाही, पण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेव, या आळंदीमध्ये ज्ञान आहे, ही गोष्ट खरी, इथं ज्ञान आहे. पण तुला जर कृपा पाहिजे असेल, तुला भक्ती पाहिजे असेल तर भक्ती आणि कृपा मात्र देवमध्ये नांदती म्हणली, देवमध्ये नांदती म्हणली, नांदती. आणि तुझ्या अंगाची जी आग आहे, तुझ्या अंगाचा जो धा आहे, हे धा शांत करण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही म्हणली. तू माझ्या समाधीच्या पुढे मेला जरी आता इथं जीव जरी दिला तर तुझ्या अंगाची आग शांत मी करू शकत नाही जोपर्यंत जगद्गुरु तुकाराम महाराजांना तू शरण जात नाही महाराजांना. कारण तुकाराम महाराज कोण आहे तुला माहिती नाही, तुला माहिती नाही तुकाराम महाराज कोण आहे, तू मूर्ख आहेस. तुकाराम महाराजा गाथा बुडवला असं तुला वाटत असं, पण संतांचे शब्द कधी बुडत नसतात बाळ. गाथा आहे तिथं आहे, तू काय काळजी करू नको, तू मूर्ख आहेस. तू जा माझ्या महाराजांना शरण जा. आणि माझे महाराज कोण आहेत हे नीट ऐक. माझे महाराज तुकाराम महाराज कोण आहे तुला वाटत असेल हे शेतकरी आहेत, मराठा आहेत, यांना काय अधिकार आहे वाङ्मय निर्माण करायचा, पण तुकाराम महाराज कोण ऐक. आणि मग ज्ञानोबराय सांगतात, आपल्या मुखातून प्रमाण सांगतात, जगद्गुरु तुका होता नामया, जगद्गुरु तुका होता नामया, संप्रदाय सकळा हे दोनिया, संप्रदाय सकळा हे दोनिया, जगद्गुरु तुका होता नामया, जगद्गुरु तुका होता नामया. सांगणारा कोण? संत श्रेष्ठ असणारा ज्ञानियाचा राजा. अरे योग्यांची माऊली ज्ञानोबराय म्हणतात. अरे रामेश्वरा, नामदेव आणि तुकाराम नाव जरी 2 असले तर अवतार एक आहे, लक्षात ठेव. आणि हा अवतार असा आहे
माझ्या तुकोबारायला ज्ञानोबाराय म्हणतात, तुकाराम महाराज हे आमचे जगद्गुरु आहेत, जगद्गुरु आहेत, जगद्गुरु. कारण खरे जगद्गुरु दोनच आहेत, सत्य जगद्गुरु. आता भारतामध्ये 72 जगद्गुरु आहेत, 72. आता मी काही दिवसांनी माझं नाव बदलून जगद्गुरु नाव ठेवून टाकणार आहे, म्हणजे 73 गुरु होते. रामदास नाव जरा मला मुळात आवडत नाही, मलाच आवडत नाही. ते माझं नाव ठेवलं रामदास. आता नाव बदलण्याच्या मार्गात आहे. कोणतं नाव ठेवा तुम्ही? आता नाव ठेवून जगद्गुरु महाराज. उद्या समजा आपण मेलो, कोण मेले? जगद्गुरु मेले. हे नावाचे जगद्गुरु 72 आहेत. खरे जगद्गुरु 2, फक्त 2. आणि ते 2 जगद्गुरु कोण? तर वसुदेव सुतम देवम कंस चानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. कृष्ण परमात्मा आहे जगद्गुरु. आणि त्या कृष्ण परमात्म्याच्या जाग्यावर जर कोण बसला असेल, कोण आरूढ झाला असेल, तो या संबंध विश्वामध्ये एकच महापुरुष आहे. त्या महापुरुषाचं नाव आहे तुकाराम महाराज. ओट रामेश्वर आहे तुला माझं ओट. आणि जोपर्यंत माझ्या तुकोबारायला तू शरण जात नाही, कारण आमच्या सर्व संप्रदायाचे गुरु जर कोण असतील तर संत श्रोमणी जगद्गुरु तुकोबाराय. संप्रदाय सकलांचा इथून या जगद्गुरु जा, शरण जा. आणि मग रामेश्वर, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का? तुकाराम महाराजाला जगद्गुरु कोण म्हटलं? ज्ञानोबाराय म्हटले की हे माझे आमचे जगद्गुरु आहेत, यांना पहिले तू शरण जा. आणि जोपर्यंत तू यांना शरण जात नाही तोपर्यंत तुझ्या अंगाचे 10 कमी होऊ शकत नाही. म्हणले तू कुठेही जा, जगात जा कुठे. आणि मग रामेश्वराला कळलं की आता आपल्याला तुकोबाराय शरण गेलं पाहिजे. आणि मग रामेश्वर शरण गेला. सांगण्याचा उद्देश काय? की या अभंगामध्ये मागणे पहिला शब्द आहे. मागणारा कोण आहे? एक संत आहे. आणि नुसता संत नाही तर ज्या संताला जगद्गुरु म्हटलंय, जगद्गुरु म्हटलंय. माझं हे कसं शक्य कसं आहे महाराज? कसं कशी संगती कशी लागायची? जर जे मागतात ते संत नाही, संत कधी मागत नाही. इथं पहिला शब्द मागणे. आणि मागणारा संत श्रेष्ठ असणारे जगद्गुरु तुकोबाराय. आणि त्याची गंमत सांगतो, एकदा प्रेमानं भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. म्हणा सर्वजण, म्हणा सर्वजण, म्हणा तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम. ही गंमत अशी आहे, लक्षात ठेवा. संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय मागतात. आणि नियम असा आहे की जे मागतात ते संत नाही, आणि जे संत आहेत ते मागत नाही. पण या अभंगाचे एक वैशिष्ट्य असं आहे, परमदयाळू परमेश्वराकडे जर आपण पाहिलं ना तर परमेश्वराचं सगळं चरित्र वाचलं आणि देवाचं चारित्र्य जर आपण पाहिलं की देवाला बरं कशात वाटतं, हा एक महत्त्वाचा प्रश्न. देवाला बरं कशात वाटतं? तर देवाला एक वेळेला त्याची भक्ती करण्यामध्ये फार मोठा आनंद वाटतो असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा गैरसमज. देवाला बरं कशामध्ये वाटतं? तर देवाला भक्ती करण्यापेक्षा त्याला सतत मागत राहणं, त्याच्यात त्याला फार आनंद आहे. विठाल विठाल याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे की मागण्यामुळं आपली लाचारी दिसून येते आणि आपल्या लाचारीमुळं त्याचं मोठं पण स्पष्ट होतं. म्हणून त्याला भक्तीपेक्षा काय आवडतं? मागणं आवडतं. या अभंगाची गंमत अशी आहे की संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबारायांच्या अवतारामध्ये बऱ्याच वेळेला देवाने सांगितलं, बऱ्याच वेळा तुकोबारायला सांगितलं. कारण तुकोबारायांच्या 8 पिढ्याची भक्ती होती. 8 पिढ्याची साधी भक्ती नव्हती महाराज. आणि नुसती 8 पिढीची भक्ती नव्हती, तर समग्र संतांची भक्ती होती. आणि या संतांच्या भक्तीचं वैशिष्ट्य एक, 8 पिढ्याच्या भक्तीचं वैशिष्ट्य एक, 8 पिढ्या भक्ती केली पण देवाला काही मागितलं नव्हतं, काही नाही मागितलं. आणि मग देव सारखं म्हणायचा, तुकोबा अरे काहीतरी माग ना रे, तू काहीतरी माग.
माग तुला काय पाहिजे मी देतो. माझ्याजवळ जेवढं सामर्थ्य आहे हे सगळं तुला बहाल करतो, पण तुझ्या मुखानं माग तू एकदा. तुकाराम महाराजांनी घडोघडी सांगावं की देवा, अरे तुझी भक्ती करतो, भजन करतो, तुझ्यावर प्रेम करतो, याचा अर्थ तुला काहीतरी मागण्याकरता मी काही करत नाही रे देवा. मला आनंद कशामध्ये आहे? फक्त आनंद तुझ्या नगरीमध्ये येणं. आवडे हे रूप, हे तुझं सगुण रूप आहे ना विटेवर उभं राहिलं, खूप आवडतं, खूप गोड दिसतं मला. तू विटेवर शांत उभा आहे, कारण बऱ्याच तुझ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. तू कधी काय 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 त्या पुराण करत्या लोकांनी काय लिहिले काय पत्ता लागत नाही. काय एका देवानी पहिला अवतार कशाचा घेतला म्हणता? पहिला बागुलो तो ऐसा, त्याचे नाव म्हणती मासा. काय मासाच झाला, पुन्हा कासव झाला, पुन्हा काय वरा डुक्कर झाला, पुन्हा तेवढ्या वेळ भागलं नाही. पुन्हा काय केलं त्याला? वरा अवतार झाल्यावर पुन्हा नरसिंह अवतार. पाय माणसाचे, हात माणसाचे, शरीर माणसाचं, तर मुंडकं सिंहाचं. घरात नाही, दारात नाही, लाग भानगडी केल्या. काय त्याला नीट जगू दिलं नाही देवाला. कधी त्याला केलं. पुन्हा वरा झाल्यानंतर वामन. वामन म्हणजे छोटासा बटू. वामन अवतार. पुन्हा काय आलं? परशुराम. त्याने आईच मारून टाकली. आणि पुन्हा पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली. आता ते फार मोठा भाग आहे, नंतर काहीतरी पाहू आपण. पुन्हा आला परशुराम झाल्यावर राम. तोपर्यंत कृष्ण अवतारामध्ये गोपाळ गवळणी झालं, तिथपर्यंत बरं झालं. समजा 15-16 वर्ष बरे गेले देवाचे. महाभारत सुरू झालं. 3 लाख मोठी कथा आहे. हे सगळ्या अवतारामध्ये काही ना काहीतरी खटपट तू देवा केली. पण तुझं रूप हे विटेवरचं का आवडतं? विटेवर तू कसं आहे? शांत उभं. तुझ्या हातात काय नाही, काय नाही, काय नाही. तुझ्या हातामध्ये छोटीशी बासरी आहे, मग दिली, शांत उभं आहे. आणि हे रूप मला इतकं आवडतं. देव याला म्हणावं विठाल विठाल विठाल.